महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करेकट्टा या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील युवकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संधीवरील ओळख व्हावी यासाठी चालू असणारी 52 आठवड्यांची सभा सुरू केला. आजचा विषय स्पर्धा परीक्षेसाठी सखोल आणि नियोजित तयारी. मी आदरणीय सेवा शिंदे सर यांचे सहर्ष स्वागत करतो. तसेच करेकट्टा प्रमुख आदरणीय यशवंत शितोळे सर यांचे देखील स्वागत करतो. तसेच आजच्या सेक्शन मध्ये उपस्थित समस्त मान्यवरांचे, प्राचार्यांचे व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतो. मी आदरणीय सुभाष शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. ओव्हर टू यू सर. थँक्यू मिहीर. आणि आपलं सर्वांचं खूप पुन्हा स्वागत इथे. आजचा जो टॉपिक आहे तो खूप सुंदर टॉपिक आहे, सगळ्यांना कामाचा, सगळ्यांना गरजेचा. इव्हन तुम्ही स्टार्टर, नवीन बिगिनर असाल, मिडल असाल, हायर स्टेजला असाल, त्या सर्वांसाठी खूप गरजेचं आहे आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आपण सुरू करूया. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तयारी करताना प्रत्येकाला असं वाटतं की माझी स्टडी 2 वर्ष झाली, 4 वर्ष झाली आणि आय एम सिनियर. मला सगळ्यांना एकच सांगायचं तुम्हाला की जोपर्यंत तुम्ही तुमचं गोल अचीव करत नाही, यू आर नॉट अ सिनियर, यू आर नॉट अ अचिव्हर. प्रत्येकानं आपली जी तयारी आपण करतोय, आपण जे प्रोसेस मध्ये आहोत, दॅट इज अ व्हेरी क्रिटिकल पार्ट. वी हॅव टू चेंज अकॉर्डिंग टू द डिमांड of the situation as well as the demand of the examination. Okay, that is very very critical. तसंच जसं मी तुम्हाला मागेही बोललेलो होतो, आपण प्रत्येक सेशन मध्ये काही अशा गोष्टी सांगितल्यात, त्याचंच हे कन्सॉलिडेशन आहे, त्याचंच एक ही रिव्हिजन आहे, असं गरीब धरून चला. तर मला आपण ही सुरुवात करतोय. तर वी विल स्टार्ट विथ अ पॉवर प्रेझेंटेशन विच आय प्रिपेअर्ड हिअर. जस्ट आय एम शेअरिंग हिअर. दिसते पीपीटी आपल्याला? हो सर, दिसते. या, सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आला असेल की आपण ही का निवडली हे. पहिली गोष्ट, मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो. मी ट्रॅव्हलिंग करतोय, एका जागी नव्हतो. तुम्हाला हा वाटला की हा एक टॉपिक 1 किंवा 2 सेशनसाठी छान आहे. टू द पॉइंट ऑफ, कारण ट्रॅव्हलिंग मध्ये कनेक्शन जाईल, दॅट इज मे बी द इश्यू. पण दिस इज अ व्हेरी क्रिटिकल पार्ट फॉर द एव्हरीबडी. मित्रांनो, तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय की जे कोणी आपले मित्र तयारी करत किंवा सिनियर असतील, एक गोष्ट मात्र सगळ्यांना कॉमन एक लक्षात ठेवा की when you are into this preparation, either of any examination, staff selection असो, railway recruitment board असो, whether you are UPSC, you have to think about long term. At least 2 year, 3 year एक बेसिक पाहिजे. आणि जर तुम्हाला पहिल्या वर्षी मी दुसऱ्या वर्षी सुद्धा नाही झालोय, मग समवेअर आय एम इन द फॉल्ट साइड. माझ्यामध्ये कुठंतरी कमतरता आहे. देर इज अ सम प्रॉब्लेम इन माय प्रिपरेशन, देर इज अ सम प्रॉब्लेम माय कॅपेबिलिटी, देर इज अ सम प्रॉब्लेम इन द माय ग्रास्पिंग पॉवर. जर तिसऱ्या वर्षी नसेल, तर यू हॅव टू सिरियसली थिंक एव्हरीथिंग. आयदर यू आर इन द प्रॉब्लेम साइड ऑफ प्रिपरेशन और द एरिया इज नॉट फिट फॉर यू. कारण 2-3 वर्षाचा जो एरिया आहे, दॅट इज सफिशियंट फॉर यू. ओके, तर मी जसं तुम्हाला एक उदाहरण देतो. मी प्रिपरेशन मध्ये काम एक छोटस एक म्हणतो, प्रत्येक वेळेस मी प्रयत्न करत असतो की उदाहरणादाखल मी हे करावं. मित्रांनो, मी 2017 साली पीएचडी ला ऍडमिशन घेतलं होतं गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे. इट इज अ व्हेरी रिनाउंड इन्स्टिट्यूशन ऑफ द इकॉनॉमिक्स आणि इट इज रिनाउंड इन्स्टिट्यूशन इन इंडिया. टॉप 5 मध्ये येतं. आणि परवा मला तिथं पीएचडीचं कन्व्होकेशन झालंय आणि आय गॉट अ पीएचडी. मला खूप अभिमानाची गोष्ट वाटली, म्हणजे ओव्हर अ पिरियड ऑफ. तर मी का तुम्हाला सांगतो, 2017 त्या 2025 8 वर्ष लागले. जेव्हा सुरुवातीला मी तयारीला हे केलं, तर मला माझ्या गाईडने सांगितलं होतं, डॉक्टर शिंदे, इफ यू वॉन्ट टू बी इन इझी दॅट वे, तर डोंट बी हिअर, गो फॉर द अदर युनिव्हर्सिटी. नाही बरं, आय वॉन्ट टू डू इट, आयदर इट इज मे बी डिफिकल्ट एनिथिंग, बट आय विल डू माय बेस्ट.
मित्रांनो 8 वर्ष लागले. जर मध्येच मी गिव्ह अप केलं असतं, अरे मी ऑफिसर आहे, हाऊ शुड आय डू दिस दॅट मच हार्ड वर्क, हाऊ शुड आय मच, तर होऊ शकलं नसतं. कंटिन्युटी, consistency, your efforts are much needed for either it is your career or either is your life. You should not give up your anything. That is the same thing preparation, and one thing is that you should develop. मित्रांनो, जेव्हा कन्व्होकेशनला होतो तर शक्तिकांत दास सर आले होते, एक्स गव्हर्नर ऑफ आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आणि आता प्रिन्सिपल सेक्रेटरी टू प्राईम मिनिस्टर आहेत. आणि एक संजीव सन्याल सर आहेत, जे चान्सलर ऑफ गोखले इन्स्टिट्यूट आहेत. ही इज अ मेंबर ऑफ प्राईम मिनिस्टर इकॉनॉमिक ऍडव्हायझरी काउन्सिल. ओके मित्रांनो, तर जेव्हा ज्यांना बघितलं तर मला असं वाटतं की जे केले दॅट इज द वन ऑफ द बेस्ट पार्ट इन माय लाईफ. ओके मित्रांनो, तर मला काय सांगायचं, यू शुड नॉट गिव्ह अप. Same thing, coming to the point of preparation strategy, you should make up your mind to that thing. You should make up your mind for the continuous effort बनवलेला आहे. तिथे वळूया मित्रांनो. सर्वात महत्वाचं तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी, पहिली गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लिहून ठेवा. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करा, तुम्ही रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड करा, महाराष्ट्र स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन यू प्रिपेअर, और युनियन पब्लिक सर्व्हिस यूपीएससी तयारी करा. यू फर्स्ट रीड द सिलेबस. आयदर इट इज जनरल स्टडीज जीके असो, ऑप्शनल पेपर असो, आयदर इट इज युअर एसओ असो, आयदर इट इज इंग्लिश असो. यू मस्ट रीड अँड मग अप दॅट एरिया. वन्स यू, फॉर एक्झाम्पल मित्रांनो, मराठी आणि इंग्लिश मध्ये सुद्धा मुलं फेल होतात. आणि जेव्हा तुम्ही इंग्लिशचा जर तुम्ही अभ्यास केला, मेडिकल और एनिथिंग, सो इन इंग्लिश वन्स अपॉन अ टाइम, हे तुम्हाला तरी खरं वाटेल का? आणि मी का प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की मी वाय आय गिव्ह द लाईव्ह एक्झाम्पल. आय फेल्ड इन माय इंग्लिश इन यूपीएससी, दिस इज अ ट्रूथ. ओके, तर तुमचा एक अटेम्प्ट फक्त इंग्लिशच्या नॉन प्रिपरेशन मुळे सुद्धा जाऊ इंग्लिश मध्ये मी पास होतो. थर्ड अटेम्प्टला मी उचललो, माझी पहिली रँक ह्या पोस्टला आहे. तर मला तुम्हाला मित्रांनो काय सांगायचंय, यू मस्ट रीड द सिलेबस आणि प्रिपेअर युअर सिलेबस अकॉर्डिंगली, युअर ऑप्शनल और इंग्लिश ऑल्सो. यू विल नॉट गेट दॅट मच डिफिकल्टी. ओके मित्रांनो, तो तुम्ही करा. तुमचा सिलेबस प्रत्येक ज्या विषयाचा तुम्ही अभ्यास करताय तुमच्या भिंतीवर असला पाहिजे. ओके मित्रांनो, कारण तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलं जिओग्राफी एका दिवसात तुम्हाला जर रिव्हिजन करायची जरी असेल तर तुम्हाला शेवटी पानच पलटावे लागते, तुम्हाला वाचता येणार नाही. ओके मित्रांनो, उदाहरण देतो मी. त्यासाठी तुम्हाला ऑप्शन काय की तुम्ही जर सिलेबस हे जर राहिला तर अराउंड 30 to 35% सिलेबस जो तुमचा आहे, ओके, सिलेबस जर तुमच्याकडे असेल तर 35% एरिया ऑफ द युअर टॉपिक इज असेल. ओके मित्रांनो, दिस इज फर्स्ट एरिया इज व्हेरी इम्पॉर्टंट. मित्रांनो, जेव्हा आपण तयारी करतो कुठली एक्झामची असो, यू हॅव टू प्रिपेअर युअर डे, यू हॅव टू प्रिपेअर युअर study target, you have to prepare your day, you have to prepare your night, how much, prepare your plan, prepare your schedule. तुम्हाला किती घंटे झोपायचं आहे, किती घंटे तुम्ही स्वतःला वेळ द्याल. तुम्ही 30 मिनिट तुम्हाला चालायचंय, तुम्ही चालत असताना तुमच्या बॉडीला तुम्ही फिटनेस ठेवण्यासाठी करा, पण ते 30 मिनिट सुद्धा तुम्ही कसं स्वतःला साठी वापरू शकाल ते सुद्धा तुम्हाला. प्रिपरेशनच्या काळात तुमचं एक एक मिनिट हा किमती आहे. You should not waste your that time. ओके मित्रांनो, साठी तुम्ही चालताय, वॉक करताय. आता कोणी म्हणेल कसं याचा उपयोग कसा करायचा, खूप प्रकारे. फॉर एक्झाम्पल मी तुमच्याकडे पॉडकास्ट असतील तर तुमच्याकडे युट्यूबचे चॅनलचे जे आहे कोणी शिकवलेलं आहे तर तुम्ही कानात हेडफोन करून किंवा तुम्ही चालता, तुमच्याकडे काहीच नाही, हेडफोन नाही, हे नाही, यू शुड रिवाइज इन युअर माइंड व्हॉट यू हॅव स्टडीड. तो वर्षभरात 2 वर्षात येऊ शकता. किंवा तुम्ही आज दिवसभरात काय वाचलं, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही मेन्सला जाता ते यायलाच पाहिजे तुमच्याकडे.
आणि द स्टेज वेर यू कम, ओके, की मला प्रिपरेशन करायचं आहे आणि मला कसं आय हॅव टू गो अहेड. तर त्या काळामध्ये तुमचं जे हे प्रिपरेशन जे आहे, मी जे अभ्यास रात्री तुम्ही झोपताना तुम्हाला रिवाइज करता आलं पाहिजे. मी आज, आणि जर तुम्हाला झोपताना दिवसा तुम्ही जे 12 घंटे अभ्यास केलाय, 16 घंटे अभ्यास केलाय, जर तुम्हाला 15-20 मिनिटं कंटिन्युअस आठवत नसेल, तुम्ही काय रिवाइज असाल, देन यू हॅव टू अंडरस्टँड देर इज अ लॅक्युना इन द प्रिपरेशन. ओके मित्रांनो, ओके. तुम्हाला जे काही मी बोलतोय पटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चॅटबॉट मध्ये टाका. मी लास्टचे 10-15 मिनिटं आज फक्त क्वेश्चन आन्सर वरती फोकस करणार आहे, कारण तुमचे क्वेश्चन मध्ये तुमचे जे काही अडीअडचणी आहेत त्या महत्वाच्या आहेत. तर आजच्या याच्यामध्ये तुमची स्ट्रॅटेजी बनवणं हे आहे. आणि एक लक्षात घ्या, दिस इज द फाउंडेशन. दिस फाउंडेशन इज व्हेरी व्हेरी क्रिटिकल. ओके. ह्या फाउंडेशन, जसं तुम्हाला मग मागं बोललो होतो आठवत असेल, की आपण जी बिल्डिंग बनवतोय, 30 माळ्याची बिल्डिंग बनवतोय, 40 माळ्याची बिल्डिंग बनवतोय, तर तुम्हाला तेवढं खाली तेवढंच त्याच्या दुप्पट तुम्हाला खाली फाउंडेशनला तुम्हाला कॉन्क्रीट टाकावं लागतं. त्याच्याशिवाय एवढी मोठी बिल्डिंग तुम्ही उभं करू शकत नाही. असंच आज जे आपण प्रिपरेशन स्ट्रॅटेजी तुम्हाला राईट डायरेक्शन जात आहे, प्रिपरेशन बरोबर चाललंय की नाही हे तुम्हाला कसं ओळखणार? अभ्यास केला, 2 मिनिट अभ्यास केला, जस्ट विचार करा शांतपणे, चालताय तुम्ही, कारण तुम्ही चालताय, यू आर नॉट ऑन द राईट, सॉरी, यू आर नॉट डुईंग गुड. ओके. जे तुम्ही जे बनवले त्याच्या नोट्स करत त्याला वाचा, अभ्यास 2 घंटे केल्यानंतर 10 मिनिटं त्याला वाच, देन यू विल अंडरस्टँड की हा मला लक्षात राहते. काही वेळेस काय होतं, मी लहानपणी वाचत असताना 9वी पर्यंत काय नुसतं वाचायचो, एक पुस्तक वाचलं, 2 पुस्तक वाचलं, किती 50%, 52%, 50%, 8वी मी 90% कशी पडतात, मला 50%च का पडतायत? ओके. तर मला एक दिवशी 9वीला असताना एक खूप हुशार मुलगा होता, मला आठवतं ऋषिकेश गर्जे नावाचा विद्यार्थी होता. ही इज व्हेरी वर्किंग इन द दुबई समवेअर, व्हेरी गुड. तर त्याच्याकडे लपून पुस्तक व्हायचं. त्यावेळेस मला वाटतं 96 ची गोष्ट मित्रांनो, त्या अभ्यासिका नावाची पुस्तकं यायची. ते पुस्तकाचे ते पॉइंट्स मध्ये असायचं आणि त्या पॉइंट्सला तू पाठ करायची. ओके. नुसतं हे नाही की वाचलं आपण, मी काय करायचो की वाचन, तुम्ही सुद्धा वाचन करत असाल, पण वाचल्याने लक्षात राहत नाही, तुम्हाला ते लक्षात पुन्हा पुन्हा वाचावं लागेल, रिव्हिजन करायला. मग ते रिव्हिजन झाल्यानंतर तुम्ही जर परीक्षा उतरवलं, देन यू आर अ सक्सेसफुल, देन यू गेट अ गुड मार्क. मित्रांनो, मी 9वीला असताना ती स्ट्रॅटेजी सुरू केली. मी थोडंसं मला कळलं, मग एका मित्राने सांगितलं मला, तर मग माझे मार्क मला 72% समथिंग आले. आणि दॅट इज अ काइंड ऑफ थिंग की तुम्ही काय करता, कसं करता. तर तुम्ही जे अभ्यास करताय त्याच्या नोट्स काढणं गरजेचं आहे, त्या नोट्स वाचणं गरजेचं आहे. यू हॅव टू रिवाइज इट. इफ यू आर नॉट रिवाइजिंग इट, यू कांट डू इट. ओके. तर दॅट इज अ थिंग वेअर यू हॅव टू प्लॅन युअर स्टडी. आता याच्यामध्ये 1-2 गोष्टी असं आहे की मी काल परवा मला मागच्या सेशन मध्ये मी बोललो की हे प्लॅन करत असताना समटाइम यू नीड अ गायडन्स, समटाइम यू नीड अ सपोर्ट सिस्टम. So who can help out during your preparation of your competitive exam like UPSC, MPSC, RBI, like anything? It will be helped by your seniors who are preparing. The senior कोण? Those who are preparing for 1 year, 2 year, 3 year, they are not senior. The people who have qualified prelims, at least, who have qualified for the mains, who have qualified for the interview. जी प्रिपरेशन इंटरव्ह्यू एखादं कोणी क्वालिफाय नाही झालाय, तर ही इज द फिट पर्सन टू गाईड. ओके. You should meet him, you should ask him, you should take his time according to his convenience. You should meet him. आणि जी मुलं पास आउट झाले, ट्रेनिंगला आहेत, त्यांचे नंबर घेऊन त्यांना भेटा. जी काही ऑफिसर असतील, कलेक्टर असतील, SP ऑफ द डिस्ट्रिक्ट, एनिथिंग, you go meet them. They will definitely give time. Even you will not get a time from the who is doing the preparation, but you will get a time from the working collectors, probationers, and SPs or any income tax commissioner. They are equally talented, equally. There is a only difference of some or here are the 2-3 marks. Okay, go there and they will help out to do the preparation.
And how to do preparation, how to do your plan, no class will tell you. Either it is a UPSC class from the Vajiram and Ravi Delhi, they will not guide you. They will teach you the books. They will teach you the option. But how to do study, how to memorize it, how to motivate. मी तर सगळ्यात महत्वाचा क्लास की तुम्ही कसं तुम्हाला मोटिवेट ठेवा, कसं तुम्हाला तुमच्याकडनं आउटपुट घ्यावं, याचा एक क्लास असायला पाहिजे. म्हणजे मला हे मी तुम्हाला बोलताना मला असं वाटतं, म्हणजे मी तर म्हणतो की दॅट विल हेल्प आउट टू टेक अ आउटपुट फ्रॉम यू, दॅट विल गिव्ह ॲडेड ॲडव्हान्टेज फॉर द सक्सेसफुल कम्प्लिशन अँड अचिव्हिंग युअर गोल. ओके मित्रांनो, तुमचे काही प्रश्न यू कॅन पुट अप हिअर. ओके, तर दिस इज अ प्लॅनिंग फॉर दॅट थिंग. नो पॉइंट इज टू how to reduce the books, how to focus on your minimum books. हे खूप महत्वाचं आहे. मला आताही आठवतं श्रावण हर्डीकर सरांचं सिलेक्शन 2004 साली झालं होतं. जस्ट मी आय एम गिव्हिंग लाईव्ह एक्झाम्पल. इव्हन यू कॅन वेन एव्हर यू मीट श्रावण हर्डीकर सर, अगोदर ही वॉज अ म्युनिसिपल कमिशनर ऑफ द पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन अर्लियर. नाउ so that time I met him because I was also doing preparation in the State Institute of Administrative Career Mumbai. तर त्यांनी खूप छान सांगितलं. त्यावेळेस आम्ही ज्युनियर होतो आणि वी आर डिस्कसिंग. तर त्यावेळेस सरांनी खूप छान सांगितलं, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये मी 2 पुस्तकं वाचली म्हणे, एक ऑप्शनल आहे ह्या टॉपिकला, एक त्या टॉपिकला. आम्ही मुलं दुसरे काय करायचो, एक ऑप्शनल म्हटलं की आम्ही 10 पुस्तक वाचतो. जेवढे पुस्तक वाचले म्हणजे आय एम अ मास्टर. जे कोणी असा विचार करतो तो कधीच पास होत नाही. ओके, जर तुम्ही फॉर एक्झाम्पल एक ऑप्शनल असेल तर त्यांनी म्हणे मी 2च पुस्तक वाचले, एकच पुस्तक वाचले. तर मित्रांनो, फॉर एक्झाम्पल यू आर डुईंग प्रिपरेशन फॉर द बँकिंग प्रोबेशनरी ऑफिसर, यूज द मिनिमम बुक्स अँड बेस्ट बुक रादर दॅन using 2-3 books for one topic. Very wrong method. Do one book, refer one book for the one topic. Bas khatam. And make your own strategy for the further writing skill, solving the question paper. That is very much important. Okay. तर तुम्हाला आता बराच प्रश्न येतो, अरे सर बऱ्याच वेळा अडचण येतात, तेव्हा मला सुद्धा अडचण आली. ओके, काय अडचण येतात? पहिला मुद्दा आहे तो कॉन्फिडन्स नसतो. माझ्या तो प्रॉब्लेम आला होता एका ठिकाणी. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी जिओग्राफीचा खूप छान अभ्यास केला होता ऑप्शनलचा. ओके, तर जिओग्राफीमध्ये ज्या दिवशी एक्झाम होती त्यावेळेस मी पूर्ण पुस्तक वाचलं, नोट्स वाचले, सगळं वाचलं. आणि त्याच काळी दुसरे इन्स्टिट्यूटमध्ये 30-70चं पॅटर्न चालायचं. 30 मार्कवाले क्वेश्चन आहेत, ते 20 क्वेश्चन किंवा 20 मार्कवाले जे क्वेश्चन आहेत ते 30 क्वेश्चन, आणि 60 मार्कावाले 70 क्वेश्चन, असं काहीतरी तो पॅटर्न होता. असं की त्याच्यामध्ये तेवढंच वाचा, त्याच्यातले क्वेश्चन येतात. किंवा सिलेबस किंवा मागच्या वर्षी जे क्वेश्चन आहे ते पुन्हा रिपीट होणार नाही, त्याला हे करा. मित्रांनो, मी जी तयारी करून गेलो तुम्हाला त्रास झाला. I was knowing the question answer but not able to recognize this is the right answer which I have to give it. I miss it. आणि ज्या मुलांनी 30-70 केलं त्या मुलांना छान मार्क आले. ओके, म्हणजे मला नाही आले, का नाही आले हे सांगतोय, कारण मला कॉन्फिडन्स नव्हता, मला भीती होती. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्ही सिनियरला बोला, 1-2 वर्षाचा आढावा घ्या, सगळ्यांसोबत डिस्कस करून येऊ. टेक म्हणतात ना, करा ऐकावे जनाचे, करावे म्हणायचे. तुम्ही सगळ्यांचं ऐका, माझं ऐका, आणखीन 1-2 ऐका, सिनियरचं ऐका, तुमच्या कोचिंग क्लासचं ऐका. पण व्हॉट एव्हर यू लाईक, then you take a decision according to the demand of situation, according to the demand of the exam and your preparation. ओके मित्रांनो, तर हा एक कॉन्फिडन्स तुम्हाला केव्हा येईल, जेव्हा यू गो ऑन डिस्कशन, यू गो ऑन प्रिपेरिंग, गो ऑन अनालायझिंग दिस युअर प्रिपरेशन as well as the मार्केट कंडिशन. मार्केटमध्ये असं नाही, एक्झामचं मार्केट, की आपलं काय चाललंय मागच्या 2-3 वर्षापैकी, आणि त्यातल्या त्यात मध्यम मार्क घ्यायचा. मध्यम मार्क, एकदम हायेस्ट नको आणि एकदम लोएस्ट, मध्यम मार्क काय आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं आता, महत्वाचा मुद्दा काय आहे की आपल्याला
जेवढे सिलेबसचे पॉईंट आहेत त्या सिलेबसच्या पॉईंट नुसार कुठलाही एक सिलेबसचा पॉईंट असेल तर ह्या पुस्तकात 10 पॉईंट 10 पुस्तकामध्ये 10 पुस्तकातनं नाही करायचं. तर ते पॉईंट कुठे कव्हर होतं तेवढे मिनिमम पुस्तक वाचा. The more you reduce the size of the books and number of books, the chances of success are higher. पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्हाला एक पुस्तक वाचन तुमचे बरेचसे पॉइंट कव्हर मिस होतील असं नाही. यू हॅव टू रिड्यूस द नंबर ऑफ बुक्स. ओके मित्रांनो, आय होप तुमच्या माइंड मध्ये हे जात असेल. आणि महत्वाचा मुद्दा काय, तुमचं हे तयारी करत असताना, आणि हे कधी पॉसिबल आहे, महत्वाचा मुद्दा काय, व्हेन युअर माइंड इज क्लिअर आणि युअर क्लॅरिटी ऑफ थॉट्स इज देअर. माइंड क्लिअर म्हणजे काय की येस मला करायचं, मला मिनिमम पुस्तक वाचायचं, हे माइंड क्लिअर आहे. अँड क्लॅरिटी ऑफ थॉट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, की मला कुठला टॉपिक ऑफ द syllabus is I'm going to get up from which book. If you have that clarity, then you can do it. Sometimes you may not realize, but take a time. From the first day you will not be able to achieve it. Okay mitrano, this is the very important point. The notes making skill. Make a notes, then small notes, then micro notes. Somebody who is doing the 5 year of preparation, 4 year of preparation, their notes are micro notes. There may be small diary, and those who are doing the first time notes, they are having the long registers. No problem. कारण ती स्ट्रॅटेजी जी आहे, कारण तुम्हाला जे वाचताना तुम्हाला कळणार कसं, हाऊ विल अंडरस्टँड किंवा, कारण तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट टाइम यू आर रिडिंग, सेकंड टाइम यू आर रिडिंग, सपोज युअर ऑप्शनल इज सेम, जीके इज सेम अर्लियर, that is different. For example, now I'm talking specially about the banking exams, probationary officer exam, and like any other where the formulas are important, mathematical is there, interpretation is there. Their preparation is different. But when you're talking about the optional topic or state civil services or UPSC civil services, that preparation is different is there. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट लक्षात घ्यावी, तुमच्या ज्या नोट्स आहेत सुरुवात पहिल्या दिवसापासून करा. आज तुम्ही अभ्यास केला, संध्याकाळी झोपताना तर रिवाईज करा, सकाळी उठल्यानंतर यू मे रिवाइज इट, ऍटलीस्ट बघा. आय टेल यू द कॉन्फिडन्स लेवल गो ऑन इन्क्रीज. खूप महत्वाचं आहे. ह्या गोष्टी करत असताना तुमचं रायटिंग स्किल थांबू नये. तुमचं एक्झाम प्रिपरेशन, एक्झामच्या कंडिशन मध्ये यू हॅव टू गिव्ह द एक्झाम्स. जसं एमसीक्यू ची तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, तुम्हाला रायटिंग स्किल तुम्हाला हे करायची आहे, तर यू हॅव टू सॉल्व्ह द क्वेश्चन पेपर. इंटरव्ह्यू तुम्हाला द्यायचे, ह्या गोष्टी तुमच्या दर विकली झाल्या पाहिजे मित्रांनो. तर तुम्ही जे नोट्स बनवताय, यू हॅव टू स्टार्ट विथ युअर, तुम्हाला कसा नोट बनव, तुमच्या परीने बनवत चला, डझंट मॅटर. आणि एक लक्षात घ्या, अगेन आय एम टेलिंग यू, युअर माइंड इज गेटिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम 3 sources. ओके, वन इज फ्रॉम आईज विच यू आर रीडिंग, वन इज फ्रॉम यू आर लिसनिंग इयर्स, थर्ड इज द ऑडिओ व्हिज्युअल, म्हणजे तुम्ही डोळ्याने बघताय आणि कानाने ऐकताय, दॅट इज द somebody is teaching or you are listening the YouTube videos. But these are the 3 ways of the you are every time you go to class you learn audio. So you must know how to. तुम्हाला जसं योग्य जमेल तसं तुम्हाला यू कॅन मेक दॅट. ओके, तर तुमचे नोट्स इनिशियल प्रिपरेशन करणारे आहेत, त्या याच्यामध्ये तुमच्या नोट्स हे होतील. तर मग मला एक राहिलं याच्यामध्ये की तुम्ही जेव्हा डोळ्यात हे करताय, तर बऱ्याचशा वेळेस तर वाय नोट्स आर इम्पॉर्टंट. मेक अ नोट्स, युअर हँड is writing the notes. Okay, now see, either focus on thing, and my mind is also coordinating
that thing for your study, तर your study is becoming more permanent. काही वेळेस काय होतं की तुम्ही जेव्हा तयारी करता हॅलो सर, आवाज येतोय तुम्हाला? it's around 3 seconds and 20 seconds time if are more going. तर my suggestion for you की तुम्ही लोक जेव्हा काय अभ्यास करताय, तुम्हाला आठवत असेल, अवघड असेल, मॅथमॅटिकल असेल, तर ट्राय रायटिंग. काही क्वेश्चन असेल तर तुम्ही टाका. थोडस मी 1-2 मिनिटं घेतो. काही क्वेश्चन आले तर मी हे करेन. तोपर्यंत मी 2-4 मिनिटं एक लास्टचा टॉपिक मी कव्हर करून घेतो. ओके. तर कमिंग टू द पॉइंट ऑफ जो आपला द क्वेश्चन रिगार्डिंग द नोट्स मेकिंग. तर नोट्स मेकिंग मध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, इट विल हेल्प आउट. थोडा त्रास होतो, माइंड इकडे तिकडे जाते. अभ्यास करताना तुम्हाला कोणाचे विचार येतात, याचे विचार येतात, तिचे विचार येतात, वडिलांचे विचार येतात, बहिणीचे विचार येतात. तो माइंड अर्धी इकडे तिकडे. पण जेव्हा तुम्ही रायटिंग करता 90% लक्ष तुमच्या अभ्यासात असतं मित्रांनो. ओके. सर तुमचा अभ्यासी स्किल, तुमची मेहनत ही जास्त कॉन्सन्ट्रेटेड रायटिंग होते. म्हणून नोट्स बनवा. नोट्स नवीन नोट्स चेंज होतील, कारण तेवढी गरज नाही ना. यू मेक प्रिपरेशन बिकम द मोर स्ट्रॉंग. ओके मित्रांनो, प्लीज टेक अ सेशन ऑन द UPSC. सानिका, वी हॅव टेकन द UPSC सेशन, वी विल टेक लॅटर वन, कारण आपण ऑलरेडी घेतलंय. तुम्ही बदल सेशनची हे बघाल काय आपली याला मी घेण्याचा प्रयत्न, पण सध्या आपण UPSC घेत चेक करून घ्या बेटा. मिहिर, आपण डेफिनेटली आता RBI आणि बँकिंग त्याच्यावरती मी तयारी करतोय. छान. हे झालं की RBI आणि बँकिंग वरती स्पेशली RBI आणि बँकिंग इट विल बी वन ऑफ द सक्सेसफुल राहील असं मला वाटतं. कारण खरंच याच्यात खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत, ज्याच्यामध्ये करण्यासारखं खूप आहे. आणि जे कोणी RBI बँकिंग तयारी करत आहे त्याचं CSAT ऑटोमॅटिक कव्हर होईल, त्याचं गेट सुद्धा तयार सॉरी सर्वांना, आय एम नॉट एबल टू हॅव्हिंग द कनेक्शन हिअर, तर विल मेट नेक्स्ट टाइम. ओके मिहिर, थँक्यू. ओके सर. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असणारा कार्यकर्ता या उपक्रमांतर्गत 52 आठवड्यांची सेवा सुरू. आजच्या सत्रामध्ये आदरणीय सुभाष शिंदे सरांनी आम्हाला खूप मोलाचे मार्गदर्शन दिले. सोबत त्यांनी आम्हाला त्यांचे जीवनाचे काही किस्से पण सांगितले, जे खरोखरच आम्हा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरणार. तर मी तुमच्या पुन्हा एकदा धन्यवाद देऊ इच्छितो. तसेच मी आदरणीय सुभाष शिंदे सरांचं पुन्हा धन्यवाद देतो. तसेच मी आदरणीय यशवंत चितोडे सरांचे पण धन्यवाद देऊ इच्छितो. तसेच आजच्या सेशन मध्ये उपस्थित समस्त मान्यवरांचे, प्राचार्य वर्गांचे, जिल्हा समन्वयकांचे, तसेच तालुका समन्वयकांचे आणि विद्यार्थी मित्रांचे आभार देऊ इच्छितो. आजचा सेक्शन हा इथेच पार पाडला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू.